नितीनची बायको निर्जा टेन्शनमध्ये घरातील भांडी आपटत होती. तेव्हा नितीन ओरडत म्हणाला, आता काय झालं आहे तुला? तुझ्या बोलण्यावरून बोललो ना आईला आम्ही गावी येतोय म्हणून. आता तिथे जाऊनच पैशांची गोष्ट करू. तोपर्यंत तरी धीर धर. तेव्हा निर्जया रागातच म्हणाली, महिना संपायला अजून 5 दिवस बाकी आहेत. तरी घर मालक भाडे मागायला आला होता. घरातील किराणा सामान सुद्धा संपायला आला आहे. नितीन म्हणाला, तर मग मी काय करू? माझा जीव देऊ का? आता माझा प्रयत्न तर सुरूच आहेत ना. आता ओव्हर टाईम सुद्धा करतोय मी. आज नाही तर उद्या परिस्थिती बदलेल. थोडा तरी वेळ दे मला. निर्जा म्हणाली, इतकी वर्ष मेहनत करून देखील काय मिळालं आहे तुम्हाला? आजपर्यंत काय मिळवलं तुम्ही? शहरात राहून 10 वर्ष झाली आहेत आपल्याला. जितका पगार नाही त्यापेक्षा तर जास्त खर्च आहे. तुम्हाला किती वेळा सांगितलं की ती गावची जमीन आणि घर विकून त्या पैशांनी आपला एखादा बिझनेस उभा करू आणि स्वतःचं घर बांधून घेऊ. म्हणजे या रोजच्या कटकटीपासून सुटका होईल. पण नाही, तुम्हाला तुमच्याच वडिलांशी बोलायला लाज वाटते. शेवटी ते गेल्यानंतर हे सगळंच आपल्याला होणार आहे ना. तुम्ही मुलांचाही विचार करत नाहीत का? नितीन म्हणाला, आता असं तर नाही ना की ते आत्ताच मरतील. तुझंही म्हणणं बरोबर आहे की त्यांची मदत घेतली पाहिजे. आणि त्यासाठीच मी गावी जाण्याची योजना बनवली आहे. आणि तसं मी त्यांना किती वेळा सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत येऊन राहा. चांगले घर घेऊ, मिळून काम करू आपण सगळेजण. पण आपल्या आईवडिलांना त्यांना गावची हवा पाणी आवडतं. तिथे मोकळ्या वातावरणात राहायला आवडतं. त्यांना या बंद खोलीत आवडत नाही. निर्जा म्हणाली, तुम्ही पुन्हा एकदा प्रेमाने बोलून पहा. कदाचित त्यांचे मत परिवर्तन होईल. असू दे, आता आपण 10 दिवस गावी राहायला जाऊ. तेव्हा मी स्वतः सासूबाईंसोबत बोलते. कदाचित त्या मला समजून घेतील आणि आपलं काम सोयीस्कर होईल. निर्जा स्वतः एका गरीब कुटुंबातील मुलगी होती. पण शहरात येऊन आता तिची स्वप्न मोठी झाली होती. तिलाही स्वतःचं घर, बिझनेस, रहनसहन, चालीरीती सगळं काही बदलायचं होतं. कारण तिलाही तिच्या मैत्रिणींमध्ये तिची छाप पाडायची होती. तिच्या मैत्रिणी श्रीमंत होत्या आणि ही त्यांच्यात खोटा दिखावा करत होती. एकदा तिच्या मैत्रिणीने तिच्या घरी पार्टीला बोलवले होते. तेव्हा निर्जाने कसेबसे तिथे जाणे टाळले होते. पण आता तिलाही वाटू लागलं होतं की माझंही स्वतःचं घर असावं, स्वतःचा फ्लॅट असावा. माझ्या घरी पार्टी ठेवून मैत्रिणीने बोलवावं आणि त्यांना दाखवून द्यावं की माझ्याकडे कसलीही कमी नाही. जे तुमच्याकडे आहे ते माझ्याकडेही आहे. अजून किती दिवस उधारी करून लोकांना दिखावा करायचा? असेच दिवस जात होते. असेच रविवारी सगळेजण गावी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. सुरेखाताई म्हणजे त्यांच्या सासूबाईंनी दार उघडले. समोर मुलगा, सून आणि नातवांना पाहून ते खूप खुश झाल्या. तेव्हा सुरेखाताई आणि लक्ष्मणराव म्हणाले की बरं झालं बाळांनो, तुम्ही सगळे भेटायला आलात. नाहीतर तुम्हाला आई वडिलांची आठवण काढायलाही वेळ मिळत नाही. तेव्हा नितीन म्हणाला की आठवण तर खूप येते, पण काय करणार? फॅक्टरीमध्ये काम इतकं असतं की सकाळी गेलो की रात्रीच घरी येतो. जेवायलाही नीटसा वेळ मिळत नाही. आणि निर्जालाही घरी कामं खूप असतात. घरची कामं, मुलांना सांभाळणं, सगळ्यांचे टिफिन बनवणं आणि शाळेला सुट्ट्याही कमी असतात. पण यावेळी सगळे सोडून आम्ही तुम्हाला भेटायला आलो आहोत. सुरेखाताई म्हणाल्या की बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही फ्रेश होऊन या. तोपर्यंत मी चहा नाश्ता तयार करून घेऊन येते. सगळ्यांनी मग चहा नाश्ता केला आणि खोलीत आराम करण्यासाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी निर्जा आणि नितीन दोघेही आईवडिलांच्या सेवेला लागले. नितीन त्याच्या वडिलांच्या सोबत त्यांची शेती पाहण्यासाठी आणि त्याची किंमत काढण्यासाठी जायचा. तर निर्जा तिच्या सासूसोबत गोड गोड बोलून त्यांच्याकडे असलेल्या पैशांची आणि दागिन्यांची माहिती गोळा करत होती. मुलाचं आणि सुनेचं इतकं प्रेम पाहून दोघे भारावून गेले होते. त्यांना वाटायचं की मूल शहरात राहून गाव विसरून गेलं आहे. आम्ही दोघे म्हातारे असेच मरून जाऊ. पण दोघांची वागणूक, प्रेम पाहून दोघांनाही खूप आनंद झाला होता. आता गावकरी सांगत होते की नितीनसारखा गुणी मुलगा असूनही तुम्ही इथे का राहत आहात? किती मुलगा चांगला आणि सुनही चांगली आहे. मुलाकडे राहून तिथेच त्यांच्याकडून सेवा करून घ्या. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नितीन तुमची खूप काळजी घेईल आणि सुनबाई खूप चांगली आहे आणि तुम्हाला आनंदातही ठेवेल.
लोकांच्या तोंडून मुलाची स्तुती ऐकून लक्ष्मणराव यांची छाती आनंदाने फुलून जायची. आपल्या सुनेकडून इतकी सेवा मिळाल्यानंतर सुरेखाताई यांच्या ओठावरती सून नीरजाचेच नाव होते. ती ती खूप प्रेमाने सासूच्या पायांची मालिश करायची, तर कधी डोक्याची मालिश करायची. त्यांच्यासाठी चांगलं चांगलं जेवण बनवायची. तर तिकडे मुलं आजोबा आजोबा करत थकत नव्हते. हे सर्व पाहून त्या दोघांच्या मनात आपला मुलगा, सून आणि नातवंड यांच्यासोबत राहण्याची इच्छा जागृत झाली. एक दिवस सगळे एकत्र जेवायला बसले होते. तेव्हा लक्ष्मणराव म्हणाले, बाळा, शहरात तुझं घर किती मोठं आहे? तेव्हा नितीन म्हणाला की 2 खोल्यांची रूम आहे बाबा, त्यातच किचन आहे. बिचारी मुलं अभ्यासाला कधी छतावर तर कधी बाहेर अंगणात जाऊन बसतात. रात्री एकाच खोलीत सर्व झोपतो आणि वर घर मालकाची कटकटी ऐकावे लागतात बाबा. घर भाडंही इतकं आहे की महिन्याचा अर्धा पगार तिथेच जातो. कधी कधी तर महिन्याकाठी पैसेही उरत नाहीत आमच्याकडे. तेव्हा लक्ष्मणराव म्हणाले, हे तर फारच वाईट आहे. आपण एक काम करू, हे जे गावचं घर आहे, हे गावचं घर विकून तिथे शहरात छान मोठे घर घेऊ आणि सगळेच तिथे सोबत आनंदाने राहू. या 8 दिवसात तुमच्यासोबत राहून खूप छान वाटलं. जर मी कायमच तुमच्यासोबत राहिलं तर आमचंही म्हातारपणही सुखात जाईल. जी गोष्ट सांगायला नितीन घाबरत होता, आज तीच गोष्ट वडिलांनी सहज बोलून दाखवली होती. जे ऐकून नीरजा आणि नितीन यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. हे ऐकून सुरेखाताई म्हणाले की हे तर तुम्ही माझ्या अगदी मनातले बोलले. इतकी छान सून मिळाली आहे तर माझी इच्छा होती की मी सुद्धा माझ्या सुनेकडून माझी सेवा करून घेऊ. पण तुम्ही हे गाव सोडून कुठेही जाणार नव्हते, म्हणून भीतीने काही बोलू शकले नव्हते मी आत्तापर्यंत. तेव्हाच नितीन म्हणाला की हो बाबा, आपण स्वतःचे असे छान मोठं घर घेऊ आणि एकत्र राहू. मग मी एक कार घेऊन तुम्हाला त्यात बसून मॉल, हॉटेल, बाजार, मंदिर फिरायला घेऊन जात जाईन तुम्हाला त्या गाडीमधून. तुम्हाला ही शहर खूप आवडेल. पण बाबा, फक्त घरच का, आपण शेतीही विकून देऊ. पुन्हा इथे येण्याचं टेन्शनच नको. लक्ष्मणराव म्हणाले की जमीन ही आपल्या पूर्वजांची आहे, त्याबद्दल आपण नंतर विचार करू. दुसऱ्या दिवशी त्यांनी ही सर्व गोष्ट त्यांच्या खास मित्र मनोहरला सांगितली, जो मोठा शेतकरी होता. मनोहर म्हणाले की मुलगा आणि सोन यांच्याकडे जाऊन राहण्याचा निर्णय चांगला आहे आणि त्यासाठी सगळं विकून जाणेही चांगलंच आहे. कारण जिथे मुले तिथे आई वडील. शेवटी म्हातारपणी तेच तर आधार आहे तुमचे. पण तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी एक प्रश्न विचारू. आजकाल कानांवर अशा बातम्या ऐकायला मिळवतात की अंगाचा थरकाप उडतो की मुलांनी आईवडिलांना रस्त्याच्या किनारी भीक मागायला सोडून दिले किंवा ट्रेनमध्ये बसून विसरून गेले, हरिद्वार वृद्धाश्रमात सोडले. तुझ्यावर अशी परिस्थिती ओढवू नये म्हणून जरा शांतपणे विचार करून मगच निर्णय घे. त्यावर लक्ष्मणराव म्हणाले की अरे, ती वाह्यात गेलेली असंस्कारी मुले असतील जे आपल्या आईवडिलांना सोडून देतात. अशी मुलं असण्यापेक्षा नसलेली बरी. पण बघ, माझा मुलगा आणि सून यांच्यावर विश्वास ठेव, पण अंधविश्वास ठेवू नकोस तू. बाकी तुझी इच्छा. असे बोलून मनोहर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सगळे काही विकून, गावचं घर विकून नितीन त्याच्या आईवडिलांना घेऊन शहरात येतो. शहरात पोहोचताच लक्ष्मणराव यांनी मुलाला 3 BHK घेऊन दिला. काही पैसे मुलांच्या शिक्षणासाठी बँकेत FD केली. नीरजा देखील तिच्या सासू सासऱ्यांची सेवा करायची. कधी बाहेर जायचं झाल्यास मुलांना त्यांच्याकडे सोडून निश्चित होऊन जायची. पण मग हळूहळू घरातील कामे सुरेखाताई यांच्यावर थोपवण्यात आली. इतक्या मोठ्या घराची साफसफाई, मुलांचा डब्बा, त्यांना सांभाळणं त्यांना कठीण जात होतं. सून मात्र आता जास्तीत जास्त तिच्या मैत्रिणींसोबत किटी पार्टी, वाढदिवस तर कधी बाहेरच असायची. त्यामुळे किचनचे सर्व काम सुरेखाताई यांच्याकडे आलं होतं. दुसऱ्या दिवशी मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि आदल्या दिवशी त्यांची तब्येत खराब झाली. जेमतेम जेवण करून त्या झोपल्या होत्या. किचनमध्ये भांडी आणि साफसफाई बाकी होती, पण त्यांच्याकडून कामं होत नव्हती. त्यामुळे त्यांनी सकाळी करण्याचा विचार केला. पण सकाळी तब्येत जास्त खराब झाल्याने त्यांनी मुलाला सांगून औषध मागून घेतलं. तर नीरजा तिच्या सासूची सेवा करणे सोडून तिच्या मैत्रिणींसोबत बाहेर निघून गेली. मुलांसाठी बाहेरून जेवण मागवले तर लक्ष्मणराव यांनी जेमतेम खिचडी बनवून सुरेखाताई यांना भरवली आणि औषधं दिली. 2 दिवसांनी त्या जेमतेम उठून उभ्या राहिल्या आणि पुन्हा किचनमध्ये काम करू लागल्या.
ते पाहून लक्ष्मणराव त्यांना म्हणाले की बस सुरेखा, आता या वयात तुझ्याकडून ही कामे होत नाहीत. मी आज त्या दोघांशी बोलतोच. संध्याकाळी सर्वजण एकत्र जेवायला बसले तेव्हा लक्ष्मणराव म्हणाले की सुनबाई, तुझ्या सासूकडून आता कामं होत नाही, त्यामुळे तू घर कामासाठी मोलकरीण लावून दे. त्यावर नितीन म्हणाला की तब्येत खराब झाली म्हणून आपण घरचे नियम तर बदलू शकत नाही ना बाबा. असे माझ्या पगारात फक्त घर खर्च निघतो, मग बाईला द्यायला पैसे कुठून आणणार आपण? नीरजा आणि आई मिळून घर सांभाळत आहेत ना, त्यांना सांभाळू द्या. लक्ष्मणराव म्हणाले की मी तुझ्यासाठी एवढं केलं आणि तू तुझ्या आईसाठी एक कामवाली बाई ठेवू शकत नाही. अरे तिची तब्येत बरी नाही तरी ती उठून काम करते. आणि नीरजा, सुनबाई तिच्या मैत्रिणींसोबत बाहेरच फिरत असते. तू घरात नवीन नवीन सामान घेऊन येतोस. काल तुझ्या बायकोला सोन्याचा हारही दिलास. हे सगळं पाहून मला नाही वाटत की घरात पैशांची तंगी आहे म्हणून. तेव्हा सून नीरजा चिडून म्हणाली, बाबा तुम्ही तर मुलांच्या आनंदाला नजर लावत आहात. उलट तुम्हाला तर आनंद व्हायला हवा होता की मूल प्रगती करत आहे. जर तुमच्या मुलाने सोन्याचा हार आणून दिला तर शेवटी तो घरातच कामी येणार आहे ना, की मी खाऊन जाणार आहे तो सोन्याचा हार. आणि तुम्ही दोघं काय काम करता? घरीच तर बसलेले असतात. मग घरात थोडं काम केलं आणि मुलांना सांभाळलं तर काय झालं आई बाबा? थोडेसे हातपाय हलवल्यानंतर तोडून थोडीच जातील. यावर लक्ष्मणराव रागातच म्हणाले की तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी या स्वरात बोलण्याची? विसरू नकोस, तू आज तुझ्या घराची मालकीण आहेस. मालकीण म्हणून मिरवत आहेस ते माझ्यामुळेच आहे. नीरजा म्हणाली, काही उपकार नाही केले तुम्ही. प्रत्येक आईवडील मुलासाठी इतकं तर करतातच ना. हे घर तुमच्या मुलासाठीच घेतलं आहे आणि तेही इतकी वर्ष वाट पाहिल्यानंतर आता कुठे सुखाने जगतोय तर तेही पाहिलं जात नाही तुमच्याकडून. आणि असेही सासूबाई तिथे गावी तर एकट्याच काम करत होत्या ना, मग आता शहरात येतच त्यांना घरात नको पाहिजे. नितीन मध्येच जोरात ओरडला, तुम्ही लोक भांडू नका. शेजारचे लोक काय म्हणतील? बाबा तुम्ही आईला घेऊन आतमध्ये जा, मी बघतो काय करायचं ते. नितीनचं बोलणं ऐकून ते दोघंही आत निघून गेले. तेव्हा नितीन नीरजाचा हात पकडून तिला खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला, तुला लाज नाही वाटली का माझ्या आईवडिलांसोबत असं बोलताना? आज आपल्याकडे जे काही आहे ते त्यांचंच आहे, त्यांच्यामुळेच आहे आणि मला त्यांची फसवणूक करायची नाही आहे. आज इतकं मोठं घर त्यांच्यामुळेच मिळालं आहे आपल्याला, नाहीतर भाडं भरून चप्पल घासली गेली होती माझी. नीरजा रागातच म्हणाली, हे बघा तुम्ही आधीही काही कामाचे नव्हतात आणि आजही तुमच्याकडे जे काही आहे ते मी केलेल्या प्रयत्नांमुळेच आहे. मी जशी राहत होती तशीच राहणार. माझे कोणीही पार्टीमध्ये जाणे थांबवू शकत नाही. जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुमच्या आईवडिलांना पुन्हा त्यांच्या गावी पाठवून द्या. नितीन म्हणाला, कोणत्या गावी? त्यांचं सगळं काही विकून ती लोक इथे आली. आता कुठं जातील नीरजा? कुठे जातील आई बाबा? नीरजा म्हणाली की ठीक आहे, मग त्यांना वृद्धाश्रमात नेऊन सोड. मग त्यांना फळ मिठाई घेऊन बघायला जात जाऊ आपण. नाहीतर मी सांगून ठेवते, मी माझ्या बाहेर निघून जाते. एवढं लक्षात ठेवा. नितीन डोक्याला हात लावत खाली बसून विचार करू लागला की आईवडिलांची साथ दिली तर बायको आणि मुलं तुटतील आणि बायको मुलांची साथ दिली तर आईवडिलांना सोडावं लागेल. घरात शांती ठेवण्यासाठी त्याला निर्णय घ्यावा लागणार होता. पण त्याआधी आपली फ्लाईट आहे, आधी फिरून येतो, मग यावर काहीतरी तोडगा काढू. पण नीरजा पुन्हा एकदा विचार कर की ते लोक वृद्धाश्रमात कसे राहतील? तू थोडा ॲडजस्ट नाही करू शकत का? थोडा विचार कर, ते इथे राहिल्याने तू मुलांना सोडून किती निश्चितपणे पार्टी करण्यासाठी मैत्रिणींबरोबर जाऊ शकतेस. साफसफाईचे काही टेन्शन नाही. घरी आईच्या हातचं बनवलेलं छान छान जेवण मिळतं आपल्याला खायला. मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना आजी आजोबांचं प्रेम मिळतं. शिवाय आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल तर घराला टाळा लावण्याची गरज भासत नाही. ते दोघं घरी राहिल्याने आपलाच फायदा भरपूर आहे. नीरजा म्हणाली, नितीन तू कितीही खरं बोलत असला तरी आज ते ज्या पद्धतीने माझ्यासोबत रागाने बोलले त्यानंतर मी त्यांना या घरात क्षणभरही सहन करू शकत नाही. पण तू म्हणतोयस मी परत घरी येईपर्यंत त्यांना इथे राहण्यास परवानगी देत आहे. पण त्यानंतर ते मला या घरात दिसले नाही पाहिजेत. आणि त्यानंतर तुम्हाला इथे त्यांच्यासोबत ॲडजस्ट करायला सांगितलंस तर मी ते काही कोणत्या प्रकारचे ॲडजस्ट करणार नाही आणि मी त्या क्षणी माझ्या दोन्ही मुलांना घेऊन हे घर सोडून निघून जाईन आणि मी तुम्हा तिघांवर मानहानीची केसही ठोकून देईन. मग बस कोर्टात फेऱ्या मारत बस. त्यानंतरही मी जिंकणार. तेव्हा आयुष्यभर पोटगी द्यावी लागेल मला आणि मग आयुष्यभर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांसोबत राहा. मग
असं बोलून निर्जा तावातावाने बाहेर निघून गेली. कदाचित नितीनच्या मनात अजूनही त्याच्या आईवडिलांबद्दल दया होती, म्हणूनच तो तिला सारखं समजावण्याचा प्रयत्न करत होता. पण कुठेतरी तोही कमजोर पडत होता, कारण प्रश्न मुलांचा होता. काय करावे त्याला समजत नव्हतं. विचार केला. आधी शिमला म्हणाली फिरून येतो, मग थंड डोक्याने विचार करून निर्णय घेतो. असा विचार करत त्याने पॅकिंग करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी चौघेजण बॅग घेऊन बाहेर निघू लागले. त्यावेळी पाठीमागून सुरेखाताई म्हणाल्या, अरे मुलांना, मी तुमच्यासाठी छान नाश्ता तयार केला आहे. पण असे अचानक कुठे जात आहात? तेव्हा निर्जा रागानेच म्हणाली, काही गरज होती का पाठीमागून आवाज देण्याची अशी? आणि इतकंच प्रेम होतं तर काल इतका तमाशा करण्याची काय गरज होती? काल तर तुम्ही काम करत असताना बाबांकडून पाहिलं जात नव्हतं आणि आज आमच्यासाठी नाश्ता तयार केला आहे. आमच्यावर इतकी मेहरबानी करण्याची काहीच गरज नव्हती. आणि असंही आयुष्यभर तुमच्या हातचं जेवण खाण्यासाठी उपाशी नाही राहणार आम्ही. नितीन म्हणाला, निर्जा जरा गप्प बसशील का? आई, आम्ही अगं शिमला फिरायला जात आहोत. मुलांनाही सुट्ट्या आहेत. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. तुम्ही दोघे इथे राहा, आम्ही निघतो. असं म्हणत नितीन सगळ्यांना बाहेर घेऊन गेला. पण तेव्हा सुरेखाताई यांनी पाहिले की नितीन काही कामानिमित्त पुन्हा त्यांच्या खोलीत आला. त्या धावतच किचनमध्ये गेल्या आणि खाण्यापिण्याचा एक मोठा डबा पॅक केला आणि लक्ष्मणराव यांना म्हणाल्या, अहो ऐका ना, ते लोक अजून गेलेले नाही. तुम्ही जाऊन हा डबा त्यांच्यापर्यंत पोहोचून या. माझे पाय दुखत आहे, नाहीतर मीच गेली असती. लक्ष्मणराव रागातच म्हणाले की रुबाब पाहिला का तुझा सुनेचा? आपल्या वडिलांसोबत सासऱ्यांसमोर वर आवाजात करून बोलत होती काल, आणि तू म्हणतेस की मी नोकरासारखा तिला डब्बा द्यायला जाऊ. सुरेखाताई म्हणाल्या, अहो तुम्ही पण ना, हे जर तुमचा मुलगा बोलला असता तर थोडा विचार करा. ती बिचारी ॲडजस्ट करत आहे. आधी ती एकटीच राहत होती आणि त्यात तुमचेही नाटकं काही कमी असतात का? बघा, सगळे काही एका बाजूला, पण मी माझ्या नातवंडांना उपाशी नाही पाहू शकत हो. रागात तिने सकाळी मुलांना दूधही पिऊ दिलं नाही. मोठ्यांची शिक्षा बिचाऱ्या माझ्या नातवंडांनी का भोगायची? ते उपाशी राहिलेले मी सहन करू शकणार नाही. जा आणि जाऊन खाण्याचा डबा देऊन या. मग लक्ष्मणराव रागातच म्हणाले, तुझ्यासारख्या जिद्दी बाईमुळेच माझं आयुष्य खराब झालंय. तुझी जिद्द होती मला शहरात जायचंय, मुलांजवळ राहायचंय, सुनांसोबत राहायचंय. त्याचे परिणाम पाहिलेच का आता तू? कशी आहे तुझी सून आणि मुलगा? सुनेच्या पुढे तर एक शब्दही बाहेर पडत नाही तुझा. बायकोचा बैल आहे नुसता तो. तुम्ही तुमचं भाषण नंतर द्यावं मला. बरं, तुम्हाला सुनेकडे नसेल जायचं तर नका जाऊ. मुलगा खोलीत आहे, त्याला देऊन या. कदाचित पैसे द्यायचा विसरला असेल. त्याला सांगा आईने दिलाय. त्यालाही माहीत आहे की मुले उपाशी आहेत. घेऊन जाईल तो. जा पटकन, तो निघून जाईल. असे म्हणत सुरेखाताई यांनी धक्का देत लक्ष्मणराव यांना बाहेर काढलं. इच्छा नसतानाही ते मुलाच्या खोलीत पोहोचले. तेव्हा त्यांना नितीनचा आवाज ऐकू आला, यार तू माझा प्रॉब्लेम समजून घे. गोष्ट खूप गंभीर आहे. बायकोला माझ्या आईवडिलांसोबत राहायचं नाहीये. घरात वाद होतच असतात. कळत नाही मी आता काय करू. काल ती मला हे सुद्धा म्हणाले की शिमलाहून आल्यानंतर तिने माझ्या आईवडिलांना घरात पाहिलं तर ती घर सोडून निघून जाईल. आता तूच सांग मी काय करू. त्यावेळेस त्याचा मित्र म्हणाला, अरे यार, हे आजच्या जमान्याचं नाटकच आहे. तरुणांना वृद्ध आईवडिलांसोबत राहायचंच नसतं. ही कोणतीही मोठी गंभीर समस्या नाही जितकी तू बनवून ठेवली आहेस. ते लोकांचे जीवन जगून झाले आहे. आता तुम्हाला जगायचं आहे. असे किती दिवस घरात भांडत राहणार? मुलांवर काय परिणाम होईल? माझा ऐक. ही खूप चांगली आयडिया आहे. नितीन म्हणाला, खरंच मित्रा, असं पण होऊ शकतं. कुणाला वाईट तर वाटणार नाही ना? आणि तिथे खरंच सर्व सुविधा मिळतील ना? मग मित्र अविनाश म्हणाला, त्यांना का वाईट वाटेल? उलट ती लोक तिथे आनंदाने राहतील. आता जा आणि तुझी सुट्टी एन्जॉय कर. एवढी काळजी करू नकोस. मी आहे ना, मी पाहून घेईन. हो मित्रा, तू माझी सर्व काळजी संपवली आहेस. ठीक आहे. शिमल्याहून येताच सर्व सांभाळून घे. होय, मी सर्व काही सांभाळून घेईल. चल ठेवतो आता. नितीन निश्चित होऊन खोलीतून बाहेर पडला. त्याच बाबा, तुम्ही काय करता इथे? असं त्याने विचारलं. नितीनने विचारलं, तेच तर कळत नाही की मी इथे काय करतोय. म्हणजे मला काही समजलं नाही बाबा.
तुला समजलं असतं तर आज घरची परिस्थिती वेगळी असती. पण ही तुझी आई खूप मूर्ख बाई आहे. मुलाच्या मोहापायी आंधळी झाली आहे तुझी आई. सुनेने किती काय काय सुनावलं तरी तिला उपाशी पाहू शकत नाही ती. मग आहे ना मुलांच्या मोहापायी आंधळी. हसतच त्यांनी टिफिन नितीनच्या हातात सोपवला. रस्त्यात खाऊन घ्या. आईने प्रेमाने दिला आहे. कदाचित तुमची भूक मिटेल. तसे सगळे इतके उपाशी आहेत की त्यांना खायला पैसे, घर, जमीन, शेती सगळं काही मिळालं तरी त्यांची भूक काही मिटत नाही. बाबा, हे तुम्ही काय कोडात बोलत आहेत आत्ता? मला उशीर होत आहे, निघतो मी आता. असं बोलून नितीन तिथून निघून गेला. त्याला जाताना पाहून लक्ष्मणराव यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले आणि विचार करू लागले की यासाठीच मुलाला जन्म दिला होता का? काय झालं मुलांची आठवण येत आहे का? जेव्हापासून ते गेले आहेत माझे मन खूप बेचैन झालं आहे. जेवले असतील की नाही माहीत नाही. आपण त्यांना आनंदाने पाठवायला हवं होतं. असे भांडणं करून जाणं योग्य नाही त्यांचं. इतक्या लांब जात आहेत, आपण त्यांना जाताना आशीर्वादही दिला नाही. असं थोड्या वेळाने फोनवर मुलाशी आणि सुनेशी बोलून घेऊ. चांगल्या प्रकारे त्यांची चौकशी करू. लक्ष्मणराव रागातच म्हणाले की बस कर आता तू. ज्या मुलांवर तुझे इतके प्रेम उधळत आहेस तीच मुले तुझ्यासोबत काय करणार आहेत माहीत आहे का तुला? जर तुला कळले असते तर तुझ्या पायाखालची जमीन सरकली असती. हे लाड, प्रेम सगळं विसरून जाशील तू. सुरेखाताई घाबरत म्हणाल्या. काय झालं आहे तुम्हाला आज? हे तुम्ही काय बोलत आहात? जरा सविस्तरपणे सांगाल का मला काय झालंय ते? मग लक्ष्मणराव यांनी सगळं काही खरं सांगितलं. जे काही त्यांच्या मनात होतं, जे काही त्यांनी ऐकलं होतं. सुरेखाताई धाडकन खुर्चीवर खाली बसल्या. इतकी मोठी फसवणूक आणि तेही आपल्याच मुलाकडून आणि सुनेकडून. हे देवा, हा दिवस दाखवण्याआधी मला या जगातून का नाही घेऊन गेलास? सुरेखा, तू काळजी करू नकोस. सुरेखा, तू काळजी कशाला करतेस? मी पण त्यांना असा धडा शिकवील की ते आयुष्यभर आपल्या बापाला लक्षातच ठेवतील चांगल्या प्रकारे. आणि हे उदाहरण प्रत्येक मुलासाठी असणार आहे. तुम्ही नक्की काय करणार आहात मलाही सांगा. तू गप्प बस असं म्हणून लक्ष्मणराव बाहेर निघून गेले. 7 दिवसांची सुट्टी संपवून नीरजा आणि नितीन परत येत होते. खरंच नितीन, यावेळेस खूप मज्जा आली. पहिल्यांदा आपण घरापासून इतक्या दूर, तेही निश्चिंत होऊन बाहेर फिरायला गेलो होतो. तिथे जाऊन मन खूप फ्रेश झालं. मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केला. हे बघा किती सुंदर फोटो आले आहेत ना आपले. आता तर घरी जाऊन छान आराम करण्याचा विचार आहे. नीरजा आणि नितीन दोघेही एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते. त्यामुळे घर कधी आलं कळलंच नाही. गाडी थांबताच नितीन सामान खाली उतरवू लागला. नीरजा मुलांना घेऊन आत जाताच ती ओरडली. अरे नितीन, घरात या मुली काय करत आहेत? नीरजाने आश्चर्याने तिच्या नवऱ्याला विचारलं. नितीनने पाहिलं तर 2 मुली बाल्कनीमध्ये तर 2 खाली बगीचात बसल्या होत्या. तेव्हा तिथून जाणाऱ्या एका मुलीला थांबवून नितीनने विचारलं की तुम्ही लोक कोण आहात आणि आमच्या घरात काय करत आहात तुम्ही? इथे तर आमचे आईबाबा राहत होते. आमचे आईबाबा राहत आहेत. तुम्हाला इथे फिरण्याची परमिशन कोणी दिली आणि कोण आहात तुम्ही? ती मुलगी म्हणाली, दादा, हे घर तर लक्ष्मणराव यांचं आहे. त्यांनी आम्हाला हे घर भाड्याने दिलंय. आम्ही लोक जवळच्या कॉलेजमध्ये शिकत आहोत. घर दुसऱ्या शहरात आहे. हे घर कॉलेजच्या जवळचे आहे म्हणूनच हे घर भाड्याने घेतलं आम्ही. आणि तुम्ही लोक कोण आहात? यापूर्वी तुम्हाला कधी इथं पाहिलं नाही. हे ऐकून नितीन आणि नीरजा दोघांनाही शॉकच बसला. हे आईबाबांनी काय केलंय? घर भाड्याने दिलंय आणि तेही आम्हाला न विचारता. त्यांची एवढी हिंमत. दोघेही रागातच घराच्या आत गेले. घरात आतमध्ये पाहिलं तर आईबाबा टेबलवर बसून चहा नाश्ता करत होते. आईबाबा मुलगा बाहेर जाताच घराला हॉस्टेल बनवून दिलं. तुम्ही हे सगळं कुणाला विचारून केलं आईबाबा? आईबाबांचं डोकं ठिकाणावर नाही. पण तू सुद्धा त्यांना थांबवलं नाहीस असं करण्यापासून. मुलींना घर भाड्याने का दिलं? मुलींना घर भाड्याने दिलं तुम्ही. नितीन मागोमाग नीरजाही रागाने ओरडली. माझी खोली या मुलींना दिल्यानंतर माझं सामान कुठे आहे? बाबा, घरात छोटी मोठे भांडणं होतच असतात. मग कुणी आपल्या मुलाला इतकं अपमानित करतं का? आता तुम्हीच सांगा की आम्ही लोक कुठं जाणार? काय करणार आता? आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे घर तुमच्या मुलाचं आहे. तुम्ही आम्हाला न विचारता हे डिसिजन घेतलंच कसं?
लक्ष्मणराव यांनी चहाचा कप टेबलावर ठेवला आणि म्हणाले, कोणतं घर, कुणाचं घर? तुम्ही लोक कोणत्या हक्काबद्दल बोलत आहात? आणि मला काही करायचं असेल तर त्यासाठी मला तुम्हा लोकांना विचारण्याची गरज नाही वाटत आहे. आणि तुम्ही दोघे जे काही करणार होता ते मी केलं. बस फरक फक्त एवढा आहे की या घरातून आम्ही दोघे जाणार होतो तुमच्या प्लॅननुसार. आता तुम्ही दोघे इथून चालते व्हा. बाबांच्या तोंडून अशा गोष्टी ऐकून दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली. तरीसुद्धा निर्जा पुढे म्हणालीच की हे घर माझ्या नवऱ्याचं आहे. तुम्ही कोणत्या हक्काने हे घर भाड्याने देऊ शकता आम्हाला न विचारता? सुनबाई, कदाचित तू विसरले असशील की हे घर तुझ्या सासूच्या नावाने घेतलं होतं. विचार तुझ्या नवऱ्याला. टॅक्स वाचवण्याच्या चक्करमध्ये त्याने महिला सिनियर सिटीजनच्या नावे रजिस्टर केलं होतं. पैसे वाचवायचे होते त्याला. त्या चक्करमध्ये इतकी मोठी चूक केली, पण आज ती चूक आमच्यासाठी वरदान ठरली आहे. पण बाबा, तुम्ही हे विसरत आहात की वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मुलाचा पूर्ण अधिकार असतो. आम्ही कोर्टात जाऊन तुमच्याकडून आमचा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कोर्टात जाऊ. आता यापुढे आमचा वकील तुमच्याशी बोलेल. इतक्यातच वकील माधव आणि त्यांच्या गावातील त्यांचे खास मित्र मनोहरजी तिथे पोहोचले. वकील साहेब म्हणाले की कायद्यानुसार या घरावर तुमचा कोणताही हक्क नाही, कारण या घराला संपूर्ण पैसा लक्ष्मणराव यांच्या मेहनतीचा आहे. सगळे पैसे लक्ष्मणराव यांनी दिलेले आहे, ज्याचे साक्षीदार मनोहरजी स्वतः आहेत. त्यांनी शेतजमीन विकत घेतली आहे. त्यामुळे जे काही आहे ते सर्व लक्ष्मणरावांचंच आहे आणि त्यांच्या संमतीशिवाय तुम्हाला एकही पैसा मिळणार नाही किंवा या घरावरचा अधिकारही मिळणार नाही. सर्व काही हातून निसटत असल्याचं पाहून निर्जाने आपला रंग गिरगिटासारखा बदलला आणि म्हणाला, आई बाबा, मुले तर चुकतातच, पण त्यांना समजावणं मोठ्यांचं कर्तव्य आहे. पण त्यासाठी आम्हाला असे बेघर करणं चुकीचं आहे. काही नाही तर तुमच्या नातवंडांचा तरी विचार करा. ते काय करतील, कुठं जातील? बाबा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे आणि त्यामुळे तुम्ही एवढं मोठं पाऊल उचलत आहात. कोणत्या घरात लहान सहान भांडणं होत नाहीत? भांडणं सगळीकडेच होतात. ते घरातच बसून सोडवले जातात. त्याकरिता इतरांना बोलावून घरात तमाशा करण्याची काय गरज आहे? तिचा इशारा त्यांचा वकील आणि मित्र मनोहरजी यांच्याकडे होता. आई, तुम्ही तर बाबांना समजावून सांगा. बाहेरचे लोक येऊन नुसते हसतात. घरातील लोकांचं एकमेकांच्या समस्या समजून घेतात. आजपर्यंत गप्प राहिलेल्या सुरेखाताई म्हणाल्या, बेटा, तुझा सल्ला ऐकून मला खूप आनंद झाला. एवढी बुद्धी तरी आहे तुझ्याकडे. आज कळलं की बाहेरचे लोक आणि कुटुंबातील सदस्य यांच्यात फरक असतो. पण आता तू सुद्धा माझा सल्ला ऐक. मी मुलावर आणि सुनेवर विश्वास ठेवून माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. तुमच्यावर खूप विश्वास ठेवला आम्ही. प्रत्येक गोष्ट तुम्हाला दिली. तुझ्या वडिलांशी भांडले मी. यावेळी त्यांना शांतता ठेवावी हेच म्हणत होती. कौटुंबिक बाब आहे ती सोडवली जाईल, पण तुम्ही आम्हाला वृद्धाश्रमात पाठवण्याची पूर्ण व्यवस्था केली होती. नितीन आणि निर्जा एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. तेव्हा लक्ष्मणराव म्हणाले, काळजी करू नका बेटा, मी त्याच दिवशी हे ऐकलं होतं, ज्या दिवशी तू शिमल्याला जायला निघाली होतीस. मी त्याच दिवशी तुम्हा दोघांना घरातून हाकलून दिलं असतं, पण तू मला आश्चर्यचकित करण्याआधी मीच तुला आश्चर्यचकित केले. मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं की योजना फक्त तुम्हीच नाही तर मी देखील बनवू शकतो. आता जास्त उशीर करू नका. तुमचं सामान स्टोअर रूममध्ये पडून आहे. लवकर उचला आणि निघून जा इथून. पण बाबा, मी कुठे जाणार याची चिंता तेव्हाच करायला हवी होती जेव्हा तुम्ही तुझ्या म्हाताऱ्या आईवडिलांना घरातून हाकलून देण्याचा विचार करत होतात. बेटा, असे असते तर मी तुझ्या आजोबांना घरातून हाकलून दिले असते, पण मी कधी तसा विचारही केला नाही. आयुष्यभर त्यांची सेवा केली आणि हे सर्व तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहेस, तरी तुम्ही असे कसे वागू शकता? जर आम्हाला तुम्ही स्पष्ट सांगितले असते की आम्हाला वेगळं राहायचं आहे तर आम्ही आमची व्यवस्था इतरत्र केली असती, पण आम्हाला घरातून हाकलून देण्याच्या अशा पद्धतीने तुम्ही अवलंबायला नको होत्या. आता तुम्हालाही त्याची योग्य शिक्षा मिळेल. पण बाबा, आम्ही घर सोडून कुठे जाणार, कुठे राहणार? माझ्याकडे 1 महिन्याचं भाडं भरण्या इतपतही पैसे नाहीत माझ्याकडे. असलेले सर्व पैसे मी खर्च केले. मग मी घर खर्च कसं उचलणार? बेटा, तू या सगळ्याचा आधी विचार करायला हवा होतास.
गेल्या 1 वर्षापासून तुम्ही जो काही खर्च करत होता तो सर्व पैसा तुझ्या वडिलांच्या मेहनतीचा होता. आता मी वकिलाला सांगून तुमच्यावर केस करीन की मुलगा आणि सुनेने आम्हाला घराबाहेर फेकून देण्याचं, वृद्धाश्रमात सोडून आणायचं षडयंत्र रचलं होतं आणि आमच्या पैशाने घर, जमीन आणि दागिने विकत घेतले. सर्व पैसे त्यांच्याकडून वसूल करावे. आई सुरेखाताईंचे कठोर शब्द म्हणाले की सून आणि मुलाची बदनामी झाली पाहिजे. आता निर्जाच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. निर्जा त्यांना प्रत्येक मुद्द्यावर कोर्टाची धमक्या द्यायची. आज सासूबाईकडून तीच गोष्ट ऐकून तिला कळलं की आपली किती मोठी चूक झाली होती. पैसे आणि दागिन्यांच्या लालसेने तिला इतकं वेड लावलं होतं की ती तिच्या म्हाताऱ्या सासू-सासऱ्यांचा वापर करत होती. त्यांना पैशांसाठी गावातून शहरात आणले आणि नोकरांपेक्षा वाईट वागणूक दिली. यानंतर त्यांचे समाधान झाले नाही तेव्हा त्यांनी दोघांनाही वृद्धाश्रमात पाठवण्याची योजना आखली. आम्ही जबाबदाऱ्यांपासून मुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करत होतो, पण विसरलो होतो की जबाबदारी कधीच संपत नाही. मग हात जोडून ती सासू-सासऱ्यांना म्हणाली, आई बाबा, तुम्ही जे केले ते चांगलेच आहे. चांगले झालं, आम्ही त्याच लायक आहोत. नितीनने मला अनेक वेळा थांबवलं, पण मी त्याचं कधी ऐकलं नाही. आणि आज माझ्यामुळे आईवडिलांचा त्यांच्या मुलांवरचा विश्वास उडाला. विचार करते की उद्या माझ्यासोबतही असंच झालं असतं तर. पण आता मी माझी चूक सुधारवण्याचा प्रयत्न करेन. यासाठी नाही की मला पैसे हवेत, यासाठी की माझ्या देवासमान आईवडिलांचं मन दुखावलं, सासू-सासऱ्यांचं मन दुखावलं. मला पश्चाताप करायचा आहे. लक्ष्मणराव आणि सुरेखाताई दोघांनाही पुन्हा मुलगा आणि सुनेच्या बोलण्यात अडकायचं नव्हतं. एकदा विश्वास गमावला की तो पुन्हा निर्माण करणं फार कठीण असतं. तरी त्यांचं मन आतून वितळत होतं, पण ते बाहेरून कणखर राहिले, कारण त्यांच्यात आता विश्वासघात सहन करण्याची हिंमत आणि ताकद उरली नव्हती. दोघेही शांतपणे घराबाहेर पडले. त्यांनी घराजवळ भाड्याने घर घेतले, जेणेकरून आईवडिलांची काळजी घेऊ शकतील. कधी वस्तू घेण्याच्या बहाण्याने तर कधी आईवडिलांना बघण्याच्या बहाण्याने दोघे घरी यायचे. आता नातं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. पण तरी निर्जा तिच्या सासूसाठी तिच्या आवडीची भाजी बनवायची, तर कधी तिच्या सासऱ्यांसाठी मिठाई घेऊन जायची. नितीनही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, पण आता ते फक्त हो किंवा नाही एवढंच उत्तर द्यायचे. पण नातवंडांशी खूप हसायचे आणि खूप बोलायचे देखील. घरात उत्पन्नाचं साधन फक्त नितीनची कमाई होती. खर्च मात्र वाढत चालला होता. त्यामुळे निर्जाने आपला फालतू खर्च थांबवला आणि टिफिन सेंटर सुरू केलं, ज्याचे 2 उद्देश होते. पहिलं म्हणजे पैसे कमवायचे आणि दुसरं म्हणजे आईबाबांच्या घरावर लक्ष ठेवायचं. कारण तिला चांगलंच माहीत होतं की ते लोक कधीच समोरून बोलावणार नाहीत आपल्याला. पण निर्जा आणि नितीनला माहीत होतं आता बाबांची तब्येत थोडी खराब असते. त्यांना दमा आहे आणि त्यांची फुफ्फुसे त्यांना साथ देत नाहीत. त्यांची काळजी घेणं गरजेचं झालं होतं. पण आता ते मुलगा आणि सून त्यांच्यावर विश्वासच ठेवत नव्हते. पण मुलगा आणि सुनेनेही त्यांचा विश्वास जिंकण्याचा निर्धार केला होता. एके दिवशी निर्जा मुलींना टिफिन देण्यासाठी घरी पोहोचली. तेव्हा तिने बाबांना हॉलमध्ये बेशुद्ध पडलेलं पाहिले. सुरेखाताई मागून मंदिरातून आल्या. त्यांना अशा अवस्थेत पाहून सुरेखाताई जोरजोराने ओरडू लागल्या, आई शांत व्हा, असं रडून ओढून काही साध्य होणार नाही. चला बाबांना उचलून बेडवर झोपवा. खबरदार, जर तू त्यांना स्पर्श जरी केलास तर दूर हो माझ्या नजरेतून. आज तुझ्यामुळेच तुझ्या सासऱ्यांची अशी अवस्था झाली आहे. ना तू आमची अशी फसवणूक केली असती, ना आम्ही असे जगलो असतो. गावात चांगले जीवन जगत होतो, पण कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तुमच्या जाळ्यात अडकून आपलं सर्व काही गावचं विकून इकडे शहरात आलो. त्यानंतर आमच्यासोबत काय काय झालं तुला काय वाटतं? हे जे काही झालं आहे त्याने आम्हाला आनंद झालाय. पूर्वी सुरेखाताई आपल्या सुनेवर जीव ओतायच्या, आज त्याच सुनेला उलटसुलट ऐकवत होत्या. निर्जाला आतून खूप वाईटही वाटत होतं की या सगळ्या घटनांमागे ती मुख्य कारण होती. आई, तुम्ही जे काही सांगाल ते मला मान्य आहे. तुम्ही सांगाल तर आजपासून मी तुम्हाला माझं तोंडही कधी दाखवणार नाही. पण सध्या बाबांना डॉक्टरांच्या तपासणीची नितांत गरज आहे. कदाचित त्यांना हृदयविकाराचा झटका आला असेल, म्हणून आधी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. पण सुरेखाताई आपल्या पतीची अवस्था पाहून वेड्या झाल्या होत्या आणि निर्जाच्या एकही शब्दाचा त्यांच्यावर काही परिणाम होत नव्हता. निर्जाने लगेच ॲम्ब्युलन्स आणि नितीनला फोन केला. नितीनला यायला वेळ लागला, मात्र तोपर्यंत रुग्णवाहिकेने बाबांना तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांशी बोलून उपचार आणि औषधासाठी दवाखान्यात सगळी धावपळ एकटीच करत राहिली ती. तेव्हा नितीनही हॉस्पिटलला पोहोचला. हे सगळे काय झालं? निर्जा काही बोलणारच की त्याआधी सुरेखाताई ओरडू लागल्या, हे सर्व तुझ्या आणि तुझ्या पत्नीमुळे झालं आहे.
आमच्याकडून सर्व काही लुटले, तरी तुम्ही लोक आता आमचा पाठलाग का सोडत नाही? जेव्हा जेव्हा तुम्ही लोक घरात येऊन तुमचा चेहरा दाखवता, तेव्हा तेव्हा तुम्ही केलेली फसवणूक आणि फसवेगिरीची आठवण येते. तुम्ही अजूनही कोणती घाणेरडी युक्ती तर खेळत नाहीत ना आमच्यासोबत? निर्जाने तर काही केले नाही ना, कारण तू त्यावेळी एकटी घरात होतीस. मला माहीत आहे, नक्कीच तू त्यांना काही बोलली असशील, ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. नक्कीच तू त्यांच्याकडून पैसे मागितले असतील आणि त्यांनी नकार दिला असेल, बरोबर ना? असंच झाले होते ना? सुरेखाताई त्यांच्या सुनेला दोष देत होत्या. तेवढ्यात डॉक्टर आले आणि म्हणाले, आई, हे हॉस्पिटल आहे, इथे मोठ्याने बोलू नका. लढायचंच असेल तर बाहेर जा. मग सुरेखाताई म्हणाल्या की नाही, मी कुठेही जाणार नाही. जर तुम्हाला बाहेर काढायचं असेल तर या दोघांना बाहेर काढा. निघून जा इथून. मला त्यांचा चेहराही बघायचा नाही. आई, हे काय तू काय बोलत आहेत? जर तुमच्या सुनेने तिच्या सासऱ्यांना योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये पोहोचवले नसते तर त्यांना वाचवणं कठीण झालं असतं. घरात किती वाद असले तरी आता तरी शांतता राखा. डॉक्टर रागाने बोलले आणि तिथून निघून गेले. त्यांचं म्हणणं मान्य करून सुरेखाताई जरा शांत झाल्या, पण त्यांच्या हृदयात आणि मनात उडणारे प्रश्न ज्वालामुखीसारखे फुटत होते. त्यांची शंकाची सुई निर्जावरच अडकत होती की नक्की सुनेनेच काहीतरी केलं असेल. सुरेखाताईच्या बोलण्याने निर्जा खूप दुखावली गेली आणि नितीनचा हात धरून म्हणाली, ऐका, मी काहीही चूक केली नाही. मी तिथे फक्त टिफिन द्यायला गेली होती आणि आईबाबांची तब्येतीची विचारपूस करायला गेली होती. मी तिथे पोहोचली तेव्हा ते तडफडत होते. मी पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तोपर्यंत ते बेशुद्ध झाले. मी त्यांना उठवण्याचा खूप प्रयत्न केला. दरम्यान आई आल्या आणि जोरदार ओरडून सर्व प्रकारचे आरोप करू लागल्या. आधी ज्या काही चुका झाल्या त्या चुका आपण सुधारण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. मान्य करते की इतक्या लवकर कुणीही माफ करणार नाही, कारण आपण असे कृत्य केलं होतं. लोभाने आंधळे होऊन आपण आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवण्याचा विचार केला, पण माझे विचार इतकेही खालच्या पातळीवर जाणार नाहीत की मी त्यांना मारण्याचा विचार करेन. मी माझ्या स्वप्नातही असा विचार करू शकत नाही. तुम्ही तुमच्या आईला समजावून सांगा ना. तेव्हा नितीनने एक श्वास घेतला आणि म्हणाला, नाही निर्जा, आता मी काय बोलू? तू जे काही केलं आहेस, आई त्याला कधीच माफ करू शकत नाही. आणि बाबांना जर काही झाले तर मला नाही वाटत की ती पुन्हा तुझा चेहराही बघणार. तुम्हाला काय वाटतं की हे जे मी काही केलं आहे, हे काही जे झालं आहे ते माझ्या एकटीच्या लालसेपोटी झालंय? तुम्हालाही हे सगळं हवं होतं. त्यांनी पैसा त्यांच्या मुलासाठी आणि नातवंडांच्या सुखासाठी दिले होते, पण आज संपूर्ण दोष फक्त एका सुनेवर टाकला गेला. मान्य करते की मी माझ्या आयुष्य आरामासाठी त्या लोकांचा वापर केला, पण गेल्या 2 वर्षापासून मी त्या चुकीचं प्रायश्चित्त भोगत आहे. क्षमा करायचं नसेल तर करू नका, पण किमान कोणाला मारणे इतपत दोष तरी देऊ नका. नितीन गप्प झाला, कारण कोण चुकते आहे हे ठरवणारे आपण कोण? वेळेसमोर सगळ्यांनीच हार पत्करली होती. नितीनने बाबांकडे व्यवसायाकडे किती वेळा पैसे मागितले होते माहीत नाही, पण ते कधीच देण्यास तयार झाले नाहीत. त्यामुळे त्याला छोट्या छोट्या नोकऱ्यांवर उदरनिर्वाह करावा लागत होता आणि मुलांचे संगोपन करणे कठीण होत होते. हळूहळू सगळ्यांच्या इच्छा वाढू लागल्या आणि नितीनला ते पूर्ण करता आल्या नाहीत. त्यालाही कुठेतरी खंत होती. शहरी जीवन जगण्यासाठी पैसा हेच सर्वस्व आहे. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्हाला कोणीही विचारत नाही. समाजात प्रभाव मिळवण्यासाठी अधिक नाहीतरी दाखवण्यायोग्य पैसा असणे आवश्यक आहे. फक्त निर्जाचं का? त्यालाही छंद होते चांगलं अन्न खावं, चांगले कपडे खरेदी करावेत, असेही त्यालाही वाटत असायचं. त्यालाही वाटत होतं, पण नोकरीच्या माध्यमातून हे सर्व करणं शक्य नव्हतं. जेव्हा बाबा पैसे देण्यास नकार द्यायचे तेव्हा नितीनही मन मारून जगत होता. कुठे ना कुठे बाबाही आजच्या या परिस्थितीला जबाबदार होते. जर बाबांनी योग्य वेळीच मुलाला मदत केली असती तर आज ते ज्या परिस्थितीत आहेत त्या परिस्थितीत नसते. आज बाबांचे हातपाय काम करणं बंद झालं होतं. तेव्हा त्यांनी ठरवलं की आपण सर्व काही विकून आपल्या मुलासोबत शहरात राहू. शेवटी त्यांनाही आराम हवा होता. जेव्हा त्यांची इच्छा झाली तेव्हा त्यांनी पैसे नितीनला दिले होते. आता इतक्या वर्षानंतर जेव्हा माझ्या स्वतःच्या घराची इच्छा पूर्ण करण्याइतपत पैसे मिळाले तेव्हा मी एन्जॉय करू लागलो. आईवडिलांची प्रत्येक गोष्टीत रोकटोक आवडत नव्हती. रात्रंदिवस एकच टोमणे मारत होते की त्यांनी आमचे पैसे उधळले. अशा गोंधळामुळे इतरांचे सल्ले घेऊ लागलो. तेव्हा वाटलं की आईबाबांना वृद्धाश्रमात पाठवावं. ते चुकीचं होतं, पण दुसरा पर्यायही नव्हता. आईबाबांनीही योग्य तेच केले. सून आणि मुलाला चांगलाच धडा शिकवला. पण किती दिवस याच गोष्टीचा आरोप करत राहायचा? हेच समजत नव्हते की यात एकट्या निर्जाचाच दोष नव्हता, नितीनही दोषी होता. बाबांची कुठेतरी चूक होती, पण आपली चूक मान्य करणारा कोण स्वार्थी? फक्त सून आणि मुलगाच होता का? यात बाबांचा स्वार्थ नव्हता का? तेवढ्यात एक नस आली नितीनच्या हातात.
आणि नितीनच्या हातात एक फॉर्म देऊन निघून गेली. ती म्हणाली, हा फॉर्म भरून जमा करा. लक्ष्मणराव यांच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी आता 2 लाख रुपये जमा करावे लागतील. उर्वरित पैसे ऑपरेशन नंतर दिले तरी चालतील. सुरेखाताईंना पैशांबद्दल कळताच त्या थरथर कापू लागल्या आणि म्हणाल्या, मला माहीत नाही त्यांनी पैसे कुठे ठेवले आहेत. आता एवढे पैसे कुठून आणणार. आणि मग त्या रडू लागल्या. मग नीरजा म्हणाली, शांत व्हा आई, मी बघते काय करायचं ते. तू तर गप्पच बस, तुझ्याचमुळे हे सगळं घडलंय आणि तू अजून हॉस्पिटलमध्ये काय करतेस, चालती हो इथून, आम्हाला तुझी गरज नाहीये. असे बोलून त्या जोरजोराने आणखी रडू लागल्या. वेळेची निकड समजून नितीन आणि नीरजा पैशांची व्यवस्था करायला निघाले. काही वेळाने दोघांनी हॉस्पिटलमध्ये पैसे जमा केले. लक्ष्मणरावांचे ऑपरेशन व्यवस्थित झाले. 2 दिवसांनी शुद्धीवर आल्यावर त्यांनी पाहिलं की सुरेखाताई त्यांच्याजवळ बसल्या होत्या. सुरुवातीला लक्ष्मणराव जागे झालेले पाहून त्यांना खूप आनंद झाला. मग ती म्हणाली, तुम्ही ठीक आहात ना. डॉक्टर साहेब चांगले आहेत. तुम्हाला काही हवे असेल तर मला सांगा. सूनबाई, नीरजाला बोलव. लक्ष्मणरावांनी दबक्या आवाजात सांगितले. तुम्ही का म्हणून तिचं नाव घेत आहात. आधी तुम्ही बरे व्हा, घरी चला, मग जी शिक्षा द्यायची आहे ती आपण देऊ तिला. यावेळी आपण स्पष्टपणे सांगू की आमच्यापासून दूर कुठेतरी निघून जा, म्हणजे जेणेकरून त्यांना पुन्हा आपल्या घरी येता येणार नाही. अजूनही रागाच्या भरात सुरेखाताईंनी मागील सर्व गोष्टी सांगितल्या. मुलगा आणि सोनीला बोलव, तरच मी तुला सांगेन काय म्हणायचं आहे ते. नवऱ्याची इच्छा म्हणून सुरेखाताई बाहेर आल्या आणि त्यांनी आपल्या मुलाला आणि सुनेला आत बोलवले. दोघे आत येताच लक्ष्मणराव म्हणाले, सुरेखा, सुनेमुळे मला काही झाले नव्हते. तिच्यामुळे माझ्याबरोबर काही असं चुकीचं घडलं नव्हतं. तर चक्कर येऊन मी स्वतःच जमिनीवर खाली पडलो होतो. तेव्हा सुनेने मला उठवण्याचा प्रयत्न केला आणि प्यायला पाणी दिलं. ती मला सतत सांगत होती की बाबा, तुम्हाला काही होणार नाही. तेवढ्यातच तू आलीस. आत येतात जोरजोरात ओरडायला लागली. मी हातवारे करून गप्प बसायला सांगत होतो, पण तुला समजलं नाही आणि मी बेशुद्ध पडलो. मी आता डॉक्टरांना विचारले तेव्हा मला समजले की तू सुनेला नको नको ते सुनावलेस. तरी माझा जीव वाचवण्यासाठी तिने तिच्या कष्टाने कमावलेले पैसे आणि सर्व काही विकून माझ्या उपचारावर खर्च केले. तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होत असल्याचा हा पुरावा आहे. ती आपल्या घरी पैसे घेण्यासाठी आलीच नव्हती. आत्तापर्यंत जे झाले ते विसरलेलं बरं. माझा मुलगा सून आणि नातवंडांनी आमच्यासोबत येऊन राहावं आणि काही अडचण असेल तर ती एकत्र मिळून बसून सोडवावी, अशी माझी इच्छा आहे. सुनबाई, तू माझा जीव वाचवून सिद्ध केलेस की तू तुझ्या चुकीचं समर्थन करत आहेस. बेटा, मी तुला माफ केले आहे. आणि नितीन, मला माहीत आहे की तुला सुरुवातीपासूनच स्वतःचं डिपार्टमेंटल स्टोअर उघडायचं होतं. पण प्रत्येक वेळी मी तुला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे तुझ्याकडे नेहमी पैशांची कमतरता होती. पण आता तुझे स्वप्न साकार करण्यासाठी मी तुला फक्त पैसे देणार नाही, तर तुझ्या व्यवसायातही मदत करीन, जेणेकरून मला माझ्या सुनेकडून मिळालेले हे नवीन आयुष्य चांगलं जगता येईल. लक्ष्मणजींचं म्हणणं ऐकून सुरेखाताई म्हणाल्या, नीरजा, प्लीज मला माफ कर. मी नको ते आरोप तुझ्यावर लावले, पण तू मूकपणे सगळं सहन केलंस. तू का नाही बोललीस. खरंच नीरजा, मी जे केले त्याचे मला खूप लाज वाटते. आई, माझी माफी मागू नका. चूक तर माझीच होती, ज्याची शिक्षा मी भोगत आहे. माझे कर्म असे होते की हे सर्व माझ्या बाबतीत घडणं स्वाभाविकच होतं. जेव्हा आपण खूप मोठी चूक करतो तेव्हा त्याचा डाग सहजासहजी पुसता येत नाही. आणि तुम्ही तर माझ्या आईसारखे आहात. त्यामुळे तुमच्या बोलण्यात काय वाईट वाटून घेऊ. आता मी सुद्धा माझ्या चुकीची किंमतही देईन. मला तुमच्या टिफिन सेंटरमध्ये नोकरी द्या. कैरीचं लोणचं बनवणं, चटणी बनवणं आणि भाजी कापून देणं ही सर्व कामं येतात मला. आई, अजून किती पापात टाकणार आहात तुम्ही तुमच्या सुनेला. आता बाबांनी मला एक संधी दिली आहे, तर मी तुमची चांगली सेवा करू इच्छिते. तुम्ही फक्त आता बसल्या बसल्या ऑर्डर द्या. तेव्हा सगळेच हसू लागले. शेवट चांगला तर सगळंच चांगलं. आता हे कुटुंब आनंदाने एकत्र राहू लागलं. तर मग मित्रांनो, तुम्हाला नीरजा आणि नितीनने आदर्श सून आणि आदर्श मुलगा राहून त्याच्या आईवडिलांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली. तुम्हाला काय वाटते त्यांच्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.